हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिनी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज बनवणार आहे, म्हटलं काहीतरी गोड बनवावं म्हणून मी आज छोटे कपकेक बनवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी काय काय साहित्य घेतलं ते त्याच्यासाठी. इथं मी घेतलं आहे 4 चमचे कस्टर्ड पावडर, 4 चमचे पिठी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. ही बनवलेली मलाई आहे घरी, ती 4 चमचे घेतले आहे. 1 वाटी दूध घेतलं आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आहे. 2 चमचे इथे आपण घेतला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता. आणि सजावटीसाठी थोडंसं मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता थोडंसं मिक्सरमध्ये जाडसर करून घेतलं आहे. 1 इनोचं पॅकेट लागणार आहे. आणि मी हे असं याला तूप लावून घेतलेलं आहे. ह्या ज्या माझ्याकडे वाट्या आहेत, तुम्ही आपल्या नॉर्मल वाट्यामध्येही करू शकता तेल लावून. तर चला तर मग आपण बनवायला घेऊया कपकेक. मी ते कढई ठेवली आहे प्रीहीट, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि झाकून ठेवले मीडियम गॅसवर. आणि आता आपण बनवायला घेत आहोत. इथे मी टाकत आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, हे कस्टर्ड पावडर, आपल्या केकचं नाव आहे मलाई कस्टर्ड केक. ही साखर टाकत आहे, 4 चमचे आहे. ही मलाई कस्टर्ड केक बनवणार आहोत. तर बघा तुम्ही, थोडंसं मी मीठ टाकत आहे याच्यामध्ये, एवढंसं ऑप्शनल आहे. लागलं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. पण कसं आपल्या मिठाने जरा चव येते ना. इथे मी 4 चमचे तूप टाकत आहे. त्यासोबतच ही जी मलाई होती घरामध्ये, तीही मी टाकत आहे. तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हे मी मिल्क पावडर घेतलं आहे 2 चमचे नेस्लेचं. तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता, नाही तर काही हरकत नाही. नाही घेतलं तरी चालेल आणि घेतलं तरी चालेल. यामध्ये मी टाकत आहे दूध तुम्हाला जेवढं असेल, म्हणजे याची थिकनेस पाहून आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर दूध लागलं तर अजून टाकू शकतो आपण. आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. मला अजून दूध लागणार आहे. पाहू शकता कसं आपलं बॅटर झालं आहे. जसं इडलीचं पीठ कसं असतं तशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मला अजून अर्धी वाटी दूध लागलेलं आहे, म्हणजे पूर्ण मला 1.5 वाटी दूध लागलेलं आहे. तर आपण यात टाकणार आहोत इनो. हा इनो टाकत आहे मी. पहा, आपल्याला यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काही टाकण्याची गरज नाही आहे. फक्त हा इनो आणि थोडंसं असं दूध टाकायचं याच्यावर, म्हणजे इनो ॲक्टिवेट झाला पाहिजे. पहा कसं आपलं पीठ फुलून बरे आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर मग आता हे आपण वाट्यांमध्ये भरून घेऊया. हे पहा, मी ह्या वाट्या अशा भरून घेतलेल्या आहेत. तर खूप जास्त नाही भरायचं आहे, अर्धच भरायचं आहे. अर्ध्याहून पण कमी भरलं तर चालेल, कारण ते भरून येतात. मग तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. फक्त असं खूप कमी भरायचं आहे, कारण ते फुलून भरून येणार आहेत ना, त्यामुळं. मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये मी 2 वेळा बनवू शकते. या 12 वाट्या आहेत. तर तुमच्याकडे मोठ्या वाट्या असतील तर मोठ्या वाट्यामध्ये बनवा, किंवा एक मोठा केकही याचा तुम्ही बनवू शकता. पहा, मी हे जे वाटलेलं आहे काजू बदाम, ते थोडंसं असं वरती टाकत आहे. तुमच्याकडे टुटी फुटी असेल तर तीही टाकू शकता, किंवा नाही टाकलं काही तरी चालतं. हे सगळं ऑप्शनल असतं आपल्या मनावर. तर मी तुमच्यासाठी टाकत आहे नवीन वर्षाचं. हा असं स्टँड ठेवत आहे मी. कढई आधीच ठेवली आहे का नाही मी, तर आता हे असं ठेवत आहे.
आणि याला तुम्ही 30 मिनिटं कढईमध्ये बनवून ठेवायचं आहे. तर याला तुम्ही 25 ते 30 मिनिटं ठेवा आणि मग नंतर पहा झालं की नाही. ते होतीलच, 25 मिनिटातच होतील, तरी पण 5 मिनिटं जास्त सांगते. बघूया आपण आपला कपकेक रेडी झाला आहे का. तर मग तुम्ही पाहू शकता ते रेडी झालेलं आहे, दिसतंय असं. तुम्ही पाहू शकता मी कमीच भरलं होतं. हे पहा 25 मिनिटामध्ये आपला केक बनवून रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण पंख्याला ठेवूया. पहा कसे झाले आहेत आपले हे कपकेक. मी म्हटलं आज तुम्हाला नवीन वर्षाचं दाखवावं करून. काहीही इन्सेन्स वगैरे न वापरता हे मी घरच्या घरी बनवलेले आपले साधे सोपे कपकेक आहेत. मी तुम्हाला हे तोडूनही दाखवते. पहा कसे सॉफ्ट झाले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही खाऊ घाला. गव्हाच्या पिठाचे आपले कपकेक आहेत हे. काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न असेल माझा. तर तुम्ही गिन्नी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.